जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण। श्रीराम समर्थ। श्रोते पुस्ती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे। दासबोधाच्या पहिल्या दशकातल्या पहिल्याच समासातल्या पहिल्याच ओवीत समर्थांच्या कोमल अंतकरणांची झलक आपल्याला पाहायला मिळते। सामान्यतः आपण बघतो की अद्वैत ग्रंथाची सुरुवात ही भारदस्त पद्धतीने केलेली असते। जसं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीची सुरुवात नमोजी आद्या अशी गणेशाला आपल्यातल्या जाणीवेला साथ घालून करतात। मात्र इथं दासबोधाचं वेगळेपण असं की याची सुरुवात करताना समर्थांनी एखाद्याशी सलगीने संवाद करावा अशा पद्धतीत अगदी साध्या शब्दात, आजच्या भाषेत बोलायचं जर झालं तर साध्या व सुलभ शब्दात ते केलेलं आहे। जसं एखादं बालक आपल्या आईला प्रश्न विचारतं आणि ती माऊली ममत्वाने त्याला उत्तर देते, समजावते, त्याचप्रमाणे दासबोधातलं मर्म समर्थ माऊली तितक्याच ममत्वाने आपल्याला समजेल, आपल्याला रुचेल अशा भाषेत सांगत आहेत। समर्थांच्या समजावण्याच्या भाषेत अपार स्नेह करुणा भरून आलेली आहे। जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला। समर्थ हे अगाध ज्ञान आपल्या मुखाशी आणून देतायत। जसं बाळाला अन्न द्रव रूपातून देतात, जेणेकरून त्याचं उत्तम पचन होऊन ते अंगी लागेल, तद्वत ही माऊली आपल्याला लवकर पचनासाठी ते ज्ञान आपल्या लवकर आचरणात यावं म्हणून हे ज्ञानमूर्त पाजणार आहेत। गरज आहे ती फक्त आपण त्यांच्याकडे लहान लेकरू म्हणून जाण्याची। आपल्या जीवनात तसंच परमार्थातही आपण आपलं लहानपण, ती निरागसता, ते कुतूहल हरवून बसलेलो आहोत। त्यामुळं जसजसे आपण मोठे होतो तसतशी शिकण्याची प्रवृत्ती, जिज्ञासा, आकलनशक्ती अहंकारामुळे कमी होऊ लागते। त्या आत्मतत्वापासून आपण दुरावतो। बाहेरच्यांशी राहू द्या, आपण आपल्या घरातील मंडळींशीही सुखसंवाद आपला कमी झालेला आहे। त्यात आपलं TV, मोबाईल, लॅपटॉप, व्हॉट्सअप, फेसबुक, आणखीन इंस्टाग्राम यांचाही हातभार आहेच। अशा परिस्थितीत देव, सद्गुरू फक्त देवारातच राहतात, त्यांच्याशी संवाद कसा घडणार। भले आपण देवाची षोडशोपचारे पूजा करू, पक्वान्नांचा नैवेद्य दाखवू, पण त्या चैतन्याशी आपलं बोलणं, संवाद काही केल्या घडत नाही। समर्थांनी माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर असं सांगून ठेवलं आहे। समर्थ दासबोध रूपाने आपल्यातच आहेत। ते अभ्यासाद्वारे आपण त्यांच्याशी संवाद साधायचा, सख्यत्व करायचा प्रयत्न करू। दासबोधातील दास हा शब्द आपल्याला दास्य भक्तीची आठवण करून देतो। जशी मारुती रायाने रामाची दास्य भक्ती केली, कल्याणाने रामदास स्वामींची दास्य भक्ती केली, ही उदाहरणे परमोच्च दास्य भक्तीची आहेत। आपण सामान्य माणसं आहोत, आपण साधा सोपा विचार करू। दास या शब्दाला उलट केलं तर सदा असा शब्द मिळतो। आपण सदा सर्वदा योग तुझा घडावा अशी प्रार्थनाही करतो, म्हणजे सदा
सदैव तुझं सानिध्य आम्हास घडो, तुझं अनुसंधान अखंड राहो, अशी भावना हृदयात ठेवून दासबोधात उतरूया. आपले बोबडे बोल समर्थ माऊलींना नक्कीच कळतील आणि दासबोधाचं अंतरंग ती आपल्यासमोर उलगडू लागेल. दासबोधाला ग्रंथ का म्हणतात, तर त्याच्या श्रवण मनन चिंतनाने देहबुद्धीच्या अहंकाराने चिज्जड झालेल्या ग्रंथी शिथिल होतील आणि त्यातून आत्मबोध अंगी उतरू लागेल. त्यामुळे प्रपंचाच्या कटकटीमध्ये राहून देखील अंतरंगाचं समाधान टिकून राहील. जीवन प्रेमानंदाने भरून जाईल. दासबोध हा गुरु शिष्यांचा संवाद आहे. एखाद्याला कितीही प्रश्न पडू देत, त्याची उत्तरं दासबोधात आहेत. कारण प्रश्न समर्थांसारख्या सिद्ध पुरुषाने कल्याणाकरवी उपस्थित करून त्यांची यथार्थ उत्तरे देखील त्यांनी आत्मप्रचितीच्या स्वानुभूतीच्या आधाराने सामान्य जनांचा उद्धार व्हावा यासाठी कथन केली आहेत. या संवादातील स हा सत्याचा आहे, सच्चिदानंदाचा आहे. त्यामुळे त्याला एक प्रकारची विशिष्ट उंची प्राप्त झाली आहे. असा निश्चयात्मक भक्तीचा संवाद म्हणजेच दासबोध. यामध्ये भक्ती मार्गाचा पुरस्कार केलेला आहे. भक्ती म्हणजे भगवंतावरील अकारण प्रेम. या प्रेमात भिजण्याची कला समर्थ आपल्याला दासबोधातून शिकवणार आहेत. असा हा देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास करता करता आपण भक्तिरसात चिंब भिजूया. पहिल्या ओवीमध्ये म्हणजे श्रोती पुस्तिक कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केली याने प्राप्त काय आहे. म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, त्यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे. ग्रंथा नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्तिमार्ग. या प्रश्नावर समर्थ सांगतायत की या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरु शिष्यांच्या संवादातून भक्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरोपिले. म्हणजे नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून विशेषतः अध्यात्म विद्येचे निरूपण यात केले आहे. पहा, दासबोधाच्या आधाराने आपण सुरू केलेला देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा प्रवास आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन आणणार आहे ते आपण पाहणार आहोत. अगोदर आपण म्हटल्याप्रमाणे दासबोध हा गुरु आणि शिष्यांचा संवाद आहे. या संवादातून समर्थांनी नवविधा भक्तीचे विवेचन केले आहे. या नवविधा भक्तीतून अंतरंगात निर्माण होणारे ज्ञान आणि त्यासाठी लागणारं वैराग्य हे या दासबोधामध्ये ठायी ठायी प्रत्ययास येतं. भक्तीतून येणाऱ्या ज्ञानाचे विविध पैलू समर्थ आपल्याला उलगडून सांगणार आहेत. सामान्यतः व्यावहारिक जगात आपण बघतो की एखाद्या गोष्टीविषयी संपूर्ण निरीक्षण, अभ्यास, माहिती जाणल्यानंतरच त्याविषयीचा अभिप्राय किंवा अनुभव नोंदवण्याची प्रथा आहे. त्यास संबंधित विषयाच्या व्याप्तीनुसार अभिप्राय येण्यास मोठा कालावधी लागण्याचीही शक्यता असते. पण
दासबोधात मात्र समर्थ ग्रंथाच्या सुरुवातीच्याच 4थ्या ओवीमध्ये या ग्रंथाविषयी आपला अभिप्राय सांगताना म्हणतात, भक्ती चेन योगे देव निश्चये पावती मानव ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. म्हणजे भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते. हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. याचाच अर्थ भक्तीच्या मार्गाने गेला तर तुम्हाला निश्चितपणे भगवंताचं दर्शन होणार आहे, भगवंताची खात्रीने प्राप्त होईल, असं जणू आश्वासनच समर्थ या ओवीतून आपल्याला देत आहेत. वाचकाची उत्कंठा उगीचच न ताणता त्याच्या वेळेचा अपव्यय न गमावा यासाठी समर्थ अगदी ग्रंथाच्या आरंभीच स्पष्टपणे अभिप्राय नोंदवतात. हे एक दासबोधाचे तसेच समर्थांचेही वैशिष्ट्य म्हणावे लागेल. समर्थांच्या जीवनपटाचा काळ म्हणजे तशी ती एक काळोखी रात्रच म्हणावी लागेल. महाराष्ट्रावर यवनांची जुलमी सत्ता होती. जनमानसातील विचारसरणी अंधश्रद्धेच्या दावणीला बांधली गेली होती. परमार्थाच्या नावाखाली बोंधुगिरी पसरलेली असून त्यामध्ये बहुतांश वेळेला व्यवहारच जोपासला जायचा. अशा अंधकारमय सामाजिक स्थितीमध्ये परिवर्तन करू शकणारा रामदासांसारखा समर्थ राष्ट्रभक्त उदयास आला होता. आता काळ 400-450 वर्षे पुढे सरकला आहे. आज आपण स्वतःला सुरक्षित म्हणून घेतो, प्रगतशील म्हणून घेतो आहोत, पण मांजर आडवी गेली, शिंक आली म्हणून हातातील कामे थांबवणारी माणसे अजूनही या समाज जीवनात आहेतच. बुवाबाजी बोंधुगिरीची काही ठिकाणी आजही चलती असल्याचे दुर्दैवाने आपणास आढळते. समर्थांच्या काळात स्वार्थासाठी परमार्थ मोडून तोडून सोयीनुसार वाकवून सांगितला जायचा आणि त्यामुळे त्यावेळेसचे तत्कालीन समाज अज्ञानाच्या भोवऱ्यात अडकलेला होता. आजच्या समाजाची थोडीफार तशी स्थिती आहे. अर्थात त्रेतायुगामध्ये देखील स्वर्गातील देवांनी आपल्या स्वार्थासाठी सरस्वतीला परमार्थाचा आधार घेत मंथरेची मती फिरवण्यास प्रवृत्त केले. आपल्याला तो प्रसंग माहीतच आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्रांना राजा दशरथ राज्याभिषेक करणार अशी बातमी मिळाल्यानंतर सर्व देवदेवतांनी सरस्वतीच्या मदतीने मंथरेद्वारे कैकेयीची मती फिरवून रामास वनवासास धाडण्याची व्यवस्था करविली, जेणेकरून रावणाचा वध होईल. तेव्हा निखळ स्वार्थविरहित परमार्थ याची अनुभूती हे दासबोधाचं प्रयोजन आहे. जीवाच्या अंतरंगात असलेले अज्ञानरूपी दाट धुकं दूर करण्यासाठी समर्थांचा दासबोध सूर्या इतकाच तेजाने आजही तळपतोय. दासबोध हा कालातील ग्रंथ आहे. त्या काळीही तो मार्गदर्शक होता. आताही तो सामाजिक दृष्ट्या उपयुक्त, पारमार्थिक दृष्ट्या परिपूर्ण आहेच आणि असाच पुढे देखील तो समाज मनाची मशागत करण्यास साहाय्यभूत होणार आहे. यात तिळमात्रही शंका नाही. दासबोध निश्चयात्मक भक्तिमार्गाचे ज्ञान तर आपल्याला देणार आहेच, पण हा अमौलिक असा ग्रंथ अजून काय काय देणार आहे बरं? दासबोधाचा अभ्यास, त्याचं श्रवण मनन आपल्या परमार्थाची पायाभरणी करतीलच. परमार्थाविषयी आपल्या असलेल्या संकल्पना
स्वच्छ होतील, प्रपंचात राहून परमार्थ करता येतो, हा दृष्टिकोन आपल्याला प्राप्त होईल. हे सर्व समर्थांनी अनुभवलंय आणि त्या आत्मप्रचितीच्या जोरावर समर्थ आपल्याला शुद्ध भक्ती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, सायुज्य मुक्ती, विदेह स्थिती, मोक्षप्राप्ती, तसेच मुख्य देव कोण, आपण कोण, जीव, शिव, माया, ब्रह्म, पंचमहाभूते यांसारख्या गहन विषयांचे तत्वज्ञान निश्चयात्मक पद्धतीने विषय करणार आहेत. समर्थांची आत्मानुभवाची रोकडी प्रचिती हा दासबोध जणू प्राणच आहे. मतमतांतरात हरवून जाणाऱ्या बुवाबाजीच्या तसेच दांभिकतेच्या दुष्टचक्रात सापडलेल्या परमार्थाला खऱ्या स्वरूपाकडे आणण्याचे सामर्थ्य दासबोधात आहे. दासबोधाची रचना करण्यामागे जीवाचं संपूर्ण कल्याण व्हावं ही एकच समर्थांची तळमळ होती. आजच्या काळात जरी वॉरंटी, गॅरंटीविषयी खात्रीने कोणी बोलत नसले तरी त्या काळी समर्थांनी आपल्याला गॅरंटी दिली, आश्वस्त केलंय की जो कोणी हा दासबोध मनापासून वाचेल त्यातील प्रत्येक ओळींच्या अर्थामध्ये शिरेल, त्याच्या सगळ्या शंका, आशंका, कुशंका यांचे निवारण होऊन त्याच्या मनातील संशयरूपी मळब दूर होतील आणि जीवनाला गोड अर्थ प्राप्त होईल. समर्थचरणी अनन्य भावाने लीन होऊन आपली परमार्थाकडे बघण्याची किंतु दृष्टी या दासबोधाच्या अभ्यासाने स्वच्छ होऊ ही समर्थचरणी इच्छा. मुख्य भक्तीचा निश्चयो, शब्द ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. म्हणजे मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशाला म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती याविषयीचे निसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केलेले आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्षप्राप्तीचा निश्चयो बोलिला असे. या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्य मुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी याविषयी ठाम मते मांडली गेली आहेत. शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिला असे. म्हणजे शुद्ध स्वरूप स्थिती कशी असते, विदेहावस्था काय आहे, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे. म्हणजे मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीव शिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे याचे निसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. याचा अर्थ मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशाला म्हणावे, आपले खरे स्वरूप काय आहे या विषयांची मते ठाम सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे. म्हणजे या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे
कोणती आहेत याचे वर्णन आले आहे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, करता कोण हे लक्षण बोलिले असे. म्हणजे मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा करता कोण याविषयीचे विवेचन येथे केलेले आहे. नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न. म्हणजे नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा. म्हणजे या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केलेले आहे. पण ग्रंथाच्या सुरुवातीलाच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल. तथापि अवघा दासबोध दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद ते ते दशकी बोलिला. म्हणजे तथापि एवढे म्हणता येईल की हा ग्रंथ 20 दशकात विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात 10 समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे त्याचे विवरण त्या त्या दशकात केलेले आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रेंसहित. म्हणजे हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे मुख्यत्वा शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीच्या आधारे लिहिला गेलेला आहे. नाना संमती अन्वये म्हणून मिथ्या म्हणता न ये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. म्हणजे खरं तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिलेला आहे, म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही, खोटे म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवद वाक्ये. म्हणजे जे लोक मत्सराने याला मिथ्या म्हणतात, मिथ्या ठरवितात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की असं केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या वा भगवत वाक्यांच्या, भगवत वचनांच्या आधारे हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनाही ते मिथ्या ठरवत आहेत किंवा त्यांनाही ते मिथ्या ठरवत असतात. पहा, अखिल मानव जातीच्या अंतिम कल्याणासाठी समर्थांनी दासबोध निर्माण केला. तथापि त्यांच्या मनामध्ये एक शल्य होते. म्हणून आता आपण पाहिलेल्या ओवीमध्ये ते म्हणतायत की मत्सरे यासी मिथ्या म्हणती, ग्रंथ उच्छेदिती, नाना ग्रंथांच्या संमती भगवद वाक्ये. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. कोल्ह्याला द्राक्षे मिळविणे जमले जर नाही तर तो जाऊ दे, ती द्राक्षेच आंबट आहेत, बरं झाली मिळाली नाहीत असं म्हणून आपल्या मनाची खोटी समजूत घालतो. अगदी तसंच ज्यांना परमार्थामध्ये गोडी नाही, ग्रंथाचा अभ्यास करण्याची चिकाटी नाही, अशांना दासबोधासारख्या अद्वैत ग्रंथात रस वाटत नाही. तो एक कल्पना विलास वाटतो. म्हणतात ना, आपण कधीही आपलं स्पष्टीकरण लोकांना देऊ नये,
याचा गर्भितार्थ असा आहे की जगामध्ये दोन प्रकारची माणसे असू शकतात. एक म्हणजे ज्यांना तुमच्यावर विश्वास, प्रेम आणि श्रद्धा आहे, अशांना कोणत्याही स्पष्टीकरणाची जरुरीच नसते. आणि दुसरं म्हणजे ज्यांना तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिले तरी त्यांचा तुमच्यावर विश्वास, प्रेम आणि श्रद्धा कधीच बसणार नाही. ते केवळ तुमचा उपहासच करतील, मत्सरच करतील. समर्थांचा मानवी मनाचा अभ्यास इतका अगाध होता की या ग्रंथाकडे काही लोक मत्सराने देखील बघतील याची कुणकुण त्यांना त्यावेळेस अगोदरच लागलेली होती. त्या योगायोगानेच त्यांनी वरील ओवीतून आपलं शल्य व्यक्त केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात असं येतं की मत्सरापोटीच प्रभू रामचंद्रांना वनवास घडला. एवढे कमी म्हणून की काय, एका परिटाचे मत्सराने निघालेले बोल त्यांना सीतेपासून दूर घेऊन गेले होतेच ना. आणखी एक उदाहरण रामायणामध्ये पाहायला मिळतं. प्रभू रामचंद्र जेव्हा मिथिला नगरीत स्वयंवरासाठी सभामंडपात दाखल झाले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या अनेक राजे महाराजे, देव, यक्ष, किन्नर, राक्षस, सामान्य जनता, आबालवृद्ध या सगळ्यांच्या नजरा सुकुमार रामावर खिळून राहिल्या होत्या. ज्याच्या मनीचा जसा भाव तसा त्यांना तो राम भासत होता. असे पंडितांना आराध्य दैवत, मातांना पुत्र, युवतींना आपला जिवलग, मुलांना सखा, तर राक्षसांना तोच राम काळ स्वरूप वाटत होता. तशाच प्रकारे रामदास स्वामींचा दासबोध हा आरसा आहे. याच्या अभ्यासासाठी पूर्वी सांगितल्याप्रमाणे गुरुकृपा साधना तितकीच महत्त्वाची आहे. पण बऱ्याचदा आपले प्रयत्न कमी पडतात. त्याहूनही कहर म्हणजे आपण ग्रंथालाच दूषणे देत बसतो. हा ग्रंथ सावकाश प्रत्येक ओवीचा अर्थ समजून घेत जो वाचेल त्याला तो भूषणावर राहील. जिथं सगळी दृष्टीच हरिमय होऊन जाते तिथं दासबोध वेगळा कसा राहणार. पण या ग्रंथाला काहींनी दूषणे दिली म्हणून समर्थांचे अंतकरण कळवळले. या ग्रंथाला दोष दिल्याने काय होईल तर हा ग्रंथ पूर्णपणे न वाचता तयार झालेल्या मताने दुराभिमानच निर्माण होईल. त्यातून मत्सरातून अभिमान, अभिमानातून तिरस्कार आणि तिरस्कारातून क्रोधच निर्माण होईल. आणि हा क्रोध प्रबळ झाला की जीवाच्या कल्याणाचा उद्देश असफल होईल. ज्याप्रमाणे अमृत प्राशन करूनही राहुला केवळ काम क्रोधामुळे अमरत्व मिळाले नाही, तसं हा ग्रंथ आपल्याजवळ असूनही त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून अभिमान बाजूला ठेवून आपल्या अधिकाराप्रमाणे म्हणजेच आपल्याला समजेल, पेलवेल अशा पद्धतीने या ग्रंथाचा अभ्यास करावा असं समर्थ सांगतात. जेणेकरून त्याचे आकलन होऊन ते आचरणात उतरेल. या अधिकाराचं मूल्यमापन कसं करावं तर विश्वास, श्रद्धा, दृढ भावना यातून अधिकाराचं मूल्यमापन करावं. म्हणजे जो मनुष्य विश्वास, श्रद्धा, दृढ भावना ठेवून या दासबोधात शिरेल त्याच्या ज्ञानाला समर्थ प्रज्वलित करतील. जसं भांड कलतं केल्याशिवाय त्यात पाणी शिरू शकणार नाही, त्याचप्रमाणे दुराभिमानाचा ताठा सोडून नम्रपणाने शरणागत होऊन लवलीन होऊन जो दासबोधाचा अभ्यास करेल त्याच्या अंतरंगात हे ज्ञान प्रफुल्लित होईल. अशा वेळेला समर्थ पात्रतेचा विचार करणार नाहीत तर त्याच्या शरणागत भावनेतूनच तो समर्थ कृपेला पात्र ठरेल. आता ही शरणागती कशी मिळवायची? विश्वास आणि श्रद्धा यामुळे शरणागत होता येते. याला दोन अंगे आहेत. एक म्हणजे
सांगणाऱ्याचा अधिकार आणि दुसरं जे सांगितलंय त्याला शास्त्रांचा आधार. समर्थांचा अधिकार म्हणाल तर वसिष्ठांपरी ज्ञान योगेश्वराचे असा होता आणि त्यांनी सांगितलेल्या दासबोधाला अनेक ग्रंथांचा, वेदांचा, उपनिषदांचा आधार होता. यासोबत समर्थ इथे 12 गीतांचाही उल्लेख करतात, जी या दासबोधाला आधारभूत अशी ग्रंथसंपदा आहे. या गीता पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे गुरुगीता, स्कंद पुराणातील भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा संवाद. 2 शिवगीता, रामायण काळातील भगवान शिवांचे सद्गुरु स्वरूप सांगणारी. 3 रामगीता, दंडकारण्यातील राम आणि लक्ष्मणाचा अद्वैत तत्वज्ञानावर आधारित संवाद. 4 गर्भगीता, श्रीकृष्ण आणि अर्जुन कर्मासक्तीविषयीचा संवाद. 5 उत्तर गीता, महाभारतातील अंतिम युद्धानंतर श्रीकृष्ण व अर्जुनाचा अद्वैत तत्वज्ञानावर संवाद. 6 अवधूत गीता, प्रत्यक्ष दत्त गुरूंचा उपदेश. 7 भगवद्गीता, कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण व अर्जुनांचा संवाद. ही गीता सर्वश्रुत आहे. 8 ब्रह्मगीता, स्कंद पुराणात आणि योग वशिष्ठांतील निर्वाण प्रकरणात याचा उल्लेख आहे. 9 गणेश गीता, गणेश पुराणातील क्रीडाखंडात याचा उल्लेख आहे. 10 हंसगीता म्हणजेच उद्धव गीता, भागवत पुराणात उल्लेख असलेला श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्यातील संवाद. 11 पांडव गीता, शरणागत भाव ठेवून भगवंताची केलेली स्तुती. 12 यमगीता, विष्णू पुराण, अग्निपुराण व नरसिंह पुराणातच याचा उल्लेख आहे. टाकळी क्षत्री गोदावरीच्या पात्रात सकाळच्या पहिल्या प्रहरापासून मध्यान्हीपर्यंत म्हणजे दुपारीपर्यंत उभं राहून गायत्री मंत्रांचं पुरस्चरण करायचं. उपजीविकेसाठी माधुकरी मागून उर्वरित वेळात नामसाधना व मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक ग्रंथांचा अभ्यास समर्थांनी केला. या अभ्यासाचा परिपाक आपल्याला दासबोधात पाहायला मिळतो. अर्धवट ज्ञानापोटी दासबोध खोटा आहे किंवा समर्थांचा तो कल्पना विलास आहे असं म्हणणारे लोक साक्षात भगवंतालाच खोटं ठरवायला निघालेले आहेत. पण अज्ञानामुळे ते आपल्या लक्षातच येत नाही. जसं वैद्यकशास्त्र उत्तमरित्या शिकून एखादा डॉक्टर शिकलेल्या ज्ञानाच्या आधारे रुग्णांवर उपचार करतो, त्यांना बरे करतो. पण त्या डॉक्टरला असा आजार झाला तर त्या अनुभवातून त्याची संवेदनशीलता जागी होते आणि त्याच्या ज्ञानास अधिकच धार येते, तो अधिक परिपक्व होतो. त्याप्रमाणे समर्थांची आत्मानुभूती हा दासबोधाचा अजून एक मुख्य आधारस्तंभ आहे. जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे त्यांनी जो अभ्यास केला, जे दासबोधात लिहिलं त्याचा आधी स्वतःवर प्रयोग करून बघितला, स्वतःच्या अनुभवाने ते ज्ञान प्रमाणित केलं आणि मगच जनास सांगितले. अशा खरोखरच सर्वांगीण समर्थ असणाऱ्या श्री समर्थांचा हा दासबोध. पुढे शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत. म्हणजे शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तर गीता, अवधूत गीता तसेच वेद आणि वेदांत
यासारख्या अनेक ग्रंथांच्या आधारे यातील विषय मांडले गेलेले आहेत. भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, योगगीता, उपनिषदे, भागवत इत्यादिक नाना ग्रंथ संमतीस बोलिले येथ. भगवद वाक्ये यथार्थ निश्चयसी. म्हणजे भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत तसेच यासारख्या अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनांच्या आधारेच यातील विषय मांडले गेलेले आहेत. भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे. भगवत वाक्याविरहित नसे बोलणे येथेची. म्हणजे भगवत वचनास अनुसरूनच येथे विषय प्रतिपादन केलेले आहेत आणि भगवत वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल असा शूद्र आणि हीन कोण बरे असणार आहे. पुढे पूर्ण ग्रंथ पाहिल्याविन उगाच ठेवी जो दूषण. तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. म्हणजे संपूर्ण ग्रंथांचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत असे मानून त्यास नावे ठेवतो तो केवळ दुराभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. म्हणजे वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याच्या ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. पुढे ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे. अशा रीतीने कामक्रोध बळावले म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो त्यास भला कसे बरे म्हणावे. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हायला हवे, पण काम क्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का. पुढे आता असो हे बोलणे, अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. म्हणजे बरे आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कृतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा. हीच गोष्ट म्हणजे उत्तमोत्तम आहे. मागा श्रोती आक्षेपिले, जी ये ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले संकळीत मार्गे. ग्रंथारंभी श्रोत्यांनी या ग्रंथात काय आहे असा जो प्रश्न केला होता त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केलेले आहे. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. म्हणजे आता हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते या प्रश्नाचे उत्तर असे की हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तात्काळ फरक पडतो. मार्ग सापडले सुगम, न लगे साधन दुर्गम.
सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. म्हणजे कुठलीही अवघड गोष्ट न करावी लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्य मुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासाने हाती येते. नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती ऐसी आहे फळश्रुती इये ग्रंथी. म्हणजे अज्ञान दुःख विपरीत ज्ञान नष्ट होऊन तात्काळ ज्ञान प्राप्ती होते. हीच याची फलश्रुती आहे. हीच ह्याची फलश्रुती होय. योगियांचे परम भाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्य कळे यथायोग्य विवेके सहित. म्हणजे योगी ज्याला परम भाग्य मानतात ते वैराग्य अंगी बांधते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. पुढे भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण धूर्त तार्किक विचक्षण समयोजानती. म्हणजे जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात ते सुलक्षणी चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळ प्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. आळसी तेची साक्षपी होती पापी तेची प्रस्तावती निंदक तेची वंदू लागती भक्ती मार्गासी. म्हणजे जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात. जे कोणी पापी होते त्यांना कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कोणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करीत असतात ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. बद्धची होती मुमुक्षू मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. म्हणजे बद्ध असतात ते ग्रंथ श्रवणाने मुमुक्षू बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्ती मार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. म्हणजे केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते. नाना धोके देहबुद्धीचे नाना किंत संदेहाचे नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. याचा अर्थ श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान म्हणजे दुःख शोक होणे तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग नष्ट होतात. म्हणजे त्रिताप पंचक्लेशादी असे नष्ट होऊन जातात. ऐसी याची फलश्रुती श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान. म्हणजे या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. पहा, समर्थांच्या स्वानुभूतीवर आत्मप्रचितीवर आधारलेल्या दासबोधाचं मूल्यांकन करणं आपल्यासारख्या सामान्य लोकांचं काम नाही. ज्ञानी लोकांचं ज्ञान जाणण्यासाठी ज्ञानी होणं आवश्यक आहे. कल्याण स्वामींनी समर्थांच्या चरणी संपूर्णपणे
शरणागत होऊन त्यांनी त्यांच्या अंतरंगीचा भाव जाणला. त्यामुळे दासबोधाच्या आरतीमध्ये ते म्हणतात, वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला, महानुभाव संत जनी अनुभव चाखिला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. म्हणजे वेदांत संमतीचा काव्य सिंधू असलेला हा ग्रंथ साक्षात श्रुती शास्त्र ग्रंथ गीता यांचा सुरेख संगम आहे. अनेक संतांनी महानुभावांनी या दासबोधाचं महत्त्व ओळखलं आणि त्याच्या अभ्यासाने अनेक संत यातील ज्ञानामृत सेवन करून उद्धरून गेले. तसेच आजही अनेक अज्ञानी जड जीवांना हा दासबोध परमार्थाचा सोपा मार्ग दाखवतो आहे. सामान्यांच्या कल्याणासाठीच तर या अद्वैत ग्रंथाची निर्मिती समर्थांनी केलेली आहे. समर्थांसारखे महात्मेच अशा तळागाळातील लोकांना आपलं म्हणतात, त्यांचं कल्याण व्हावं म्हणून तळमळीने प्रयत्न करतात. त्या तळमळीतूनच सर्वांप्रती असलेल्या करुणेतूनच दासबोधाचा जन्म झालेला आहे. मात्र या करुणेच्या कृपा वर्षावासाठी आपला त्या सत्पुरुषाच्या चरणी लीन होण्याचा भाव मात्र चोख असायला हवा. आपण जेव्हा सद्गुरूंना शरण जातो तेव्हा आपल्या पात्रतेचे निकष बदलून जातात. अशा संपूर्ण शरणागत जीवाचा भार त्या साधूंकडे लागतो. मग आपण कसेही असलो तरी काय हरकत आहे, नामाने शरणागत भाव येईल आणि समर्थांच्या चरणी शरण गेल्यानंतर हा दासबोध आपल्यासाठी सुगम सोपा होईल हे निश्चित. जशी एखादी माऊली आपल्या सर्व अपत्यांवर सारखेच प्रेम करते, मग भले त्यातील काही गुणी असोत किंवा अवगुणी, तिची आपल्या मुलांवरील माया कमी जास्त होऊ शकत नाही. अगदी तसेच समर्थ माऊलीने देखील समाजातील सर्व स्तरावरील लोकांना एकच प्रकारची शिकवण दिली आहे. दासबोधाच्या अभ्यासाने आपल्या जीवाची अंतिम कल्याणाच्या दिशेने वाटचाल सुरू होते. कोणाचंही मन न दुखवता अतिशय मार्मिकपणे समर्थांनी आपले दोष दाखवले आहेत. जसं मूर्ख लक्षण समास, पडत मूर्ख लक्षण समास, बद्धजीव वगैरेंच्या आधारे आपले दोष आपल्याला सापडतातच, पण त्याचबरोबर त्यांचं निर्मूलन कसं करावं हे देखील आपल्याला शिकवण दिली आहे. दासबोधाच्या पठणाचा श्रवणाचा महिमाच असा आहे की जीवाचा अहंकार क्षीण होत होत गळून पडतो. दुःख अज्ञान भ्रांत दूर निघून जातात. आपल्या देहबुद्धीचे विस्मरण झाल्याने जीव सुख दुःखाकडे सम्यक भावनेने तर जीवाकडे तटस्थपणे बघू लागतो. प्रभू रामचरणी दृढ निष्ठा उत्पन्न होऊन रामावरील विश्वास अढळ होऊ लागतो. मग तो जीव म्हणू लागतो, म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी आमुचा विश्वास, कोसळोनी पडो हे आकाश परी अनिकाची वास न पाहू. अशा प्रकारे अहंकार बाजूला सारून समर्थचरणी लवलीन होऊन जो या ग्रंथाचा अभ्यास करील त्याच्या जीवाचे रामराया कल्याण करेल, त्यास समाधान देईल, हे त्रिवार सत्य आहे. तरीही समर्थ या समासाच्या अंतिम चरणात म्हणतात, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. म्हणजे ज्याचा जसा भावार्थ असेल त्याचप्रमाणे त्यास तसा लाभ होईल.
एखाद्याच्या मनात मत्सरादी वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. याचाच अर्थ जो बुद्धिचातुर्यामध्ये खेळत राहतो, ग्रंथांना दूषणे देत राहतो, त्याला काम क्रोधादी विकारांशिवाय अजून काय मिळणार. आपण मात्र समर्थचरणी अनन्य भाव ठेवून मनाला समाधान देणाऱ्या, वृत्तींना विश्राम देणाऱ्या या ग्रंथाचा अभ्यास पुढे गणेशस्तवनाने करूया. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.